साठी अगोदरच पहिल्यापासून जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया आणि त्याला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे मित्रांनो. या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय संपतरावजी पवारजी पाटील बापू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीनं माझे आमदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर डी.आय. पाटील साहेब भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. नमस्कार, माझे नाव शौर्य अनिल पाटील. आपल्या समोर कथा मांडत आहे. गड आला पण माझा सिंह गेला. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणून तानाजीने कोंढाण्याची जोखीम उचलली. कोंढाणा म्हणजे सह्याद्रीचा डोंगर
तटीची झुंज होती, आटी तटीची झुंज होती. तलवारीचे भयंकर घाव एकमेकांवर थडकू लागले. दोघांनी झुपणाला लावून हात खाय चालवले होते. एवढ्यात तानाजीच्या ढालावर दबाजायचा असा घोषा की खटकन तानाजीची ढालच तुटली. घात झाला, कवचच निखळले. दुसरी ढाल सुमयास आली नाही. उदयभानला अवसाद चढले. बिनधानीच्या तानाजीवर वेगाने घाव घालू लागला. जसा लोहार तापलेल्या लोखंडावर सपासप घाव घालतो, तसा तानाजीवर वेगाने सपासप घाव घालू लागला. तानाजीने आपलं मरण ओळखलं. चपळाईने त्याने आपल्या कमराचा शेला सोडून आपल्या डाव्या हाताला गुंडाळला आणि त्यावर घाव छोलू लागला. दोघेही जखमी झाले होते, रक्ताने माखले होते, तरी माझ्या सालाला कुणी तयार नव्हते. एवढ्यात तानाजीचा वज्र घाटी तडाखा उदयभानला बसला. उदयभानचा शिरला तिबरात तानाजीवर कोसळला. दोघे एकाच क्षणी खाणीवर कोसळले. तानाजी पडले. मराठ्यांचा खेळ सुटला. जिंकत आल्याचा डाव सुटला. मराठ्यांचे ठेकचा भूमुगी पळापळ सुरू झाली. सूर्याजी दचकला. आता झालं तरी काय यांना. सुभेदार तानाजी पडले. सक्का भाऊ पडला. मेलं हे सूर्याजीला कळलं. त्याच्या काळजाचं पाणी झालं. शेवट त्याच्या मनाला वाटलं काय वोकलं मिळालं, हा मारा फोडावा. पण आता ती वेळ नव्हती. हा थांबणारा भयात आहे हे सूर्याजीने पाहिले. कंटाळशी आलेला बडा त्याने गिळला आणि तो चौघाला पाळला. तसाच थांबला. बडा भोयाच्या समोर उभा ठाकला आणि म्हणाला, तुमचा बाप कीटक म्हणून पडलाय आणि तुम्ही डपायताय. जग काय म्हणा तुम्हाला, महाराज काय बोलला होते तुम्हाला. फिरा माघारी. मी कडावरचा दोर कापून टाकला. आता कडावरून उडी टाकून मारा, नाहीतर शादूवर तुटून पडा आणि मरा. सूर्याने कमाल केली. फुटल्याला बांधाने आपल्या छातीने रोखला. मौलाना धापटा संचरले. हर हर महादेवची गर्जना करत परत मावळे शत्रूवर तुटून पडले. शत्रूचा धुव्वा डाला. हजार जोर गडकरी मेळे. उरलेल्यांना फताफुरी थोडी झाली. अनेक जण कडावरून पडून मेले. किल्ला काबीज झाला. कोठाण्यावर भगवा झेंडा फडकला. सर्वांना आनंद झाला. पण तो आनंद दुधासारखा वाहून गेला. सुभेदार तानाजी यांच्या रक्ताने माखलेल्या देहाकडे पाहून सर्वांची काळीच गलबलून आली. सूर्याजीचा आतापर्यंत आवडलेला बाण फुटला. दुःखाने त्याचा ऊर फाटला. आपल्या थोरल्या दादाचा मस्तक मांडीवर घेऊन त्याने हंबरडा फोडला. दादा, अरे कुठे आहेस तू. अरे कुठे आहेस तू. महाराज विचारतील माझा ताना कुठं. काय सांगू मी त्यांना. कोंढाण्याचं लगीन लावा गेलेला माझा बाप कुठं. असं रायबानं विचारलं तर मी काय सांगू त्याला. महाराजांना आनंदाची आणि दुःखाची बातमी एकाच वेळी कळाली. गड जिंकल्याच्या आनंदापेक्षा सिंहासारखा मित्र आपल्याला कायमचा सोडून गेला याचा महाराजांना खूप दुःख झालं. त्या समयच्या कंठातून निघालेले शब्द अजूनही सह्याद्रीच्या गडकोटावर घुमत आहेत. ते शब्द आहेत, गड आला पण माझा सिंह गेला, पण माझा सिंह गेला. त्याने जोपासलेल्या कलेसाठी मंडळी ग्रामपंचायत सदस्य सोनाली कृष्णात पाटील यांच्याकडूनही या शौर्यासाठी शौर्य थोडं थांब या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मी कृष्णा त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना बक्षीस द्यायचं आहे.
वार्षिक टाळ्या वाजवत राहू द्या. सदस्य सोनाली टाळ्या कृष्ण वाजवत यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी शौर्यासाठी. खरंच शब्द नाही तो या मुलासाठी माझ्याकडे. मी विलासजी परशु पाटील यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे शौर्यासाठी. 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी शौर्याला आलेलं आहे. बक्षीस घेताना तुमच्या टाळ्या वाजवत राहा. मी या प्रसंगी मी स्वतःच भारावून गेलेलो आहे. कुसुम पटेल बावडा यांच्याकडून या शौर्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. समोर जावा. कुसुम पाटील बावडा यांच्याकडून शौर्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अजून हे रंगरावजी पाटील शाहीर रंगरावजी पाटील संयोजक आमचे त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शौर्यासाठी. यानंतर आमच्या राजवीर पब्लिक स्कूलचे शिक्षक बाबूजी पुजारी सर यांच्याकडून या शौर्यासाठी 100 रुपये बक्षीस आलेले आहे. शौर्य थोडी गडबड करू नको, तुझ्या बक्षिसांच्या वर्षा होत आहे. यानंतर ग्रामपंचायतच्या नूतन सदस्या रोहिणी नारायण पाटील यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अविनाश कदम रोल मॉडेल फाउंडेशन रहमतपूर यांच्याकडून या ठिकाणी शौर्यासाठी बक्षीस आलेलं आहे. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टाळ्या राहू द्या, सुरू राहू द्या. यसादे. यानंतर प्राध्यापक विकास यसादे यांच्याकडून या शौर्यासाठी 2 पुस्तकं भेट देण्यात आलेले आहेत. यानंतर राजवीरच्या पाटील टीचर आहेत त्यांच्याकडून या शौर्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. यानंतर पत्रकार शशिकांत क्षीरसागर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. यानंतर शशिकांत तोडकर यांच्याकडून ही बक्षीस आलेलं आहे शौर्य. श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी विठ्ठलजी पुजारी यांच्याकडून या शौर्यासाठी 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. विजयजी भोसले माजी उपसभापती पंचायत समिती करवीर यांच्याकडून या शौर्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टाळ्या वाजवायच्या या शौर्यासाठी, कारण त्यांना साक्षात इथं राजवीरची या वर्षीची इयत्ता 10वीची बॅच आहे यांच्याकडून या शौर्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जायचं आहे, लाजायचं नाही. इयत्ता 10वीच्या या बॅच कडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पवार मॅडम यांच्याकडून सिनेट मेंबर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण टाळ्या कमी पडतोय त्याच्या कलेला दाद देण्यासाठी बघा. झाले सर. मालुबाई माळी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सर, अशा कामाला वेळ झाला तरी काय हरकत नाही आहे. नाही, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. असू द्या. मंडळी, उत्कृष्ट व्याख्याता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा शौर्य. क्रीडा क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट सर, एक मिनिट. प्राध्यापक संजयजी पवार यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शौर्यासाठी. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी, जोरदार टाळ्या होत्या. 2000 रुपयाचं बक्षीस सरांच्याकडून या ठिकाणी आलेलं आहे. शिवांजली पाटील, शिवांजली पाटील हिच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या मुलाचं वर्णन मी कथाकार म्हणून उद्याचे प्रके आत्रे असं करेल. जोरदार टाळ्या. या वयात एवढी ताकद, एवढं पाठांतर, एवढा उत्साह मी महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये गेलेलो आहे, शाळा कॉलेजमध्ये. एवढं उत्साह, एवढं पाठांतर मी कुठंही पाहिलं नाही. मंडळी, पुन्हा एकदा टाळ्या होत्या. आणि मला
या मुलाच्या आई वडिलांचं कौतुक करावं वाटतं. मला वाटते ते आले असतील इथं. त्यांचं मला मनापासून कौतुक तुमचं आणि त्याच्या आईचं. आणि ज्यांनी ज्या शिक्षिका असेल किंवा कोणी असेल त्यांनी त्याच्याकडून जे पाठांतर करून घेतलेलं आहे त्यांचंही मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मंडळी, आमच्या गुंफण अकादमीचा हाच उद्देश होता की लेखन करावं, कथाकारांनी लेखन लिहावं, कथा लिहाव्यात, कविता कराव्यात आणि त्यांच्यातून काही व्याख्याते निर्माण व्हावे. खरोखरीच आमचा हा हेतू सफल होतोय. मी बसवेश्वर चेंडगे आणि आमचे गुंफणचे अध्यक्ष आणि मी स्वतः उपाध्यक्ष या नात्याने मी आमचा हा उपक्रम सफल होतोय असं मला सांगावं असं वाटतं. मंडळी, कार्यक्रम पुढे गेलाच पाहिजे. त्याचं ऐकून माझ्या आईला टाकलं, मला माझ्या स्पर्धा आठवल्या, ती रडण्याची टेक्निक वगैरे. पुढची व्याख्या ती आहे. त्यानंतर नवीन पुढील जे सत्र आहे ते कवी संमेलनाचं सत्र आहे आणि या सत्राचे अध्यक्ष जे असणार आहे ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांतजी